श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याचा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत उलथापालथ करणारा, मनाला सुन्न करणारा आणि अनपेक्षित घडामोडींनी भरलेला ठरू शकतो. तब्बल 52 वर्षानंतर ग्रहाची एक अत्यंत दुर्मिळ चक्रावून टाकणारी आणि धोकादायक स्थिती तुमच्या राशीत सक्रिय झाली आहे. ग्रहाच्या या अभूतपूर्व हालचालीमुळे तुमच्या रोजच्या जगण्यात अचानक अशा काही घटना घडतील ज्या तुम्हाला आतून हादरून सोडतील. ज्या कामाची तुम्ही अनेक महिन्यापासून वाट पाहत होतात किंवा जी कामे कायमची अडकून पडली होती, त्याबाबत अचानक काहीतरी धक्कादायक समोर येईल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी शांतता जाणवेल. जणू काहीतरी खूप मोठे अघटित घडणार आहे याची चाहल तुम्हाला स्पष्टपणे लागेल. ग्रहाच्या या हालचालीमुळे आता तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे हा काळ केवळ यशाच्या शिखरावर नेणारा नाही, तर एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या दरीत ढकलणाराही ठरू शकतो. या काळात तुमची तीव्र परीक्षा घेतली जाईल आणि तुमच्या मनामध्ये भीती, शंका व अस्वस्थता निर्माण करून तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल. या अत्यंत संवेदनशील आणि धाकधुकीच्या काळात जर तुम्ही घाबरलात किंवा घाईगडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेतला तर हातात आलेला सुवर्ण योग अगदी क्षणात निसटून जाऊ शकतो. ही परिस्थिती केवळ तुम्हाला घाबरण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील खोट्या आणि विषारी माणसांना कायमचे ओळखून त्यांना दूर करण्यासाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या या दुसऱ्या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीकडे अत्यंत डोळसपणे, सतर्कतेने आणि शांत डोक्याने पाहणे तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या या दुसऱ्या आठवड्यात तुमच्यावर येणारे संकट केवळ बाहेरच्या शत्रूकडून नसून ते तुमच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासातील माणसाकडून असणार आहे. ज्या लोकांवर तुम्ही कधी काळी डोळे झाकून भरोसा ठेवला, ज्यांच्या पाठीशी तुम्ही स्वतः प्रत्येक संकटात काळात खंबीरपणे उभे राहिलात, तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध भयंकर कट कारस्थान रचत असल्याचे स्पष्ट होईल. तोंडावर अतिशय गोड बोलणारे आणि तुमची स्तुती करणारे हेच लोक पाठीमागे मात्र तुमच्या नसाडीची आणि पतपोषणाची वाट पाहत असतात. या काळात जेव्हा या चेहऱ्यावरील खरा बुरखा गळून पडेल, तेव्हा तुम्हाला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. हा विश्वासघात केवळ तात्पुरता मर्यादित नसून तुमच्या कामात, व्यवसायात आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला जास्तीत जास्त अडकवण्याचा यात मोठा डाव असतो. तुमच्या घरातील गुप्त गोष्टी असोत, तुमची आर्थिक परिस्थिती असो किंवा तुमची एखादी कमकुवत बाजू असो, हे तुमचे जवळचे लोक ती माहिती तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरतात. समाजात तुमची बदनामी करणे आणि तुम्हाला नाहक अडचणीत लोटणे हाच त्यांचा एकमेव हेतू असतो. त्यामुळे ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही तुमचे भावनिक वेळीच थांबवले नाहीत आणि अशा काळ्या नजरेच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवले नाही, तर हातात आलेला सुवर्ण काळ क्षणात निघून जाईल. तुमच्याच घरात किंवा नात्यात लपलेले हे विषारी साप वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून ते कायमचे तुमच्या आयुष्यातून बाहेर फेकला जाऊ शकतील. कन्या राशीच्या जातकांनो, विश्वासघाताच्या या भीषण धक्क्याने तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असताना आणि सगळीकडे अंधार दाटलेला असताना अचानक तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभे राहील आणि तुमच्या स्वतःची मानली गेलेली माणसेही साथ सोडतील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका रहस्यमयी आणि भाग्यशाली स्त्रीचा प्रवेश होईल. ही कोणतीही साधी स्त्री नसून तुमच्यावर ओढवलेल्या या भयानक संकटामधून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शनिदेवाने पाठवलेली साक्षात एक संरक्षण ढाल असणार आहे. साक्षात माता लक्ष्मीचे रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला सतत रडवणारे आणि त्रास देणारे तुमचे भाग्य अचानक सोन्यासारखे चकाकू लागेल. या स्त्रीच्या प्रभावामुळे तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्ती, काळी नजर आणि तंत्रमंत्राचा प्रभाव क्षणात नाहीसा होईल. तिच्या आगमनानंतर अनेक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली सर्व कामे, अडकून बसलेला पैसा किंवा व्यापारातील प्रचंड तोटा अचानक मोठ्या नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. जे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधी दिवस-रात्र घाम गळावा लागत होता, तेच काम आता या स्त्रीच्या आगमनानंतर चुटक्यामध्ये पूर्ण होऊ लागेल.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही स्त्री कोणतीही परकी नसून तुमच्याच आसपास कुठेतरी राहणारी एक ओळखीची व्यक्ती आहे, जिच्यावर तुमच्यातील भावनिक पडद्यामुळे तुमचे लक्ष अजूनही गेलेले नाही. कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या सुखादुःखात खंबीरपणे पाठिंबा देणारी हीच ती भाग्याची स्त्री आहे, जिच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्हाला महागात पडू शकते. तर कन्या राशीच्या जातकांनो, साक्षात माता लक्ष्मीचे रूप असलेली आणि तुमच्या आयुष्यात सोन्याची सूरज उगवणारी ही स्त्री नेमकी कोण आहे आणि तिला कसे ओळखायचे, हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनात असेल. तर शनिदेवाने या स्त्रीच्या शरीरावर किंवा स्वभावामध्ये काही अत्यंत स्पष्ट आणि अनोखी चिन्हे दिली आहेत, ज्यावरून तुम्ही तिला सहज ओळखू शकता. सर्वात पहिली आणि महत्त्वाची ओळख म्हणजे या स्त्रीचे कपाळ हे सामान्य स्त्रीपेक्षा थोडे मोठे किंवा रुंद असेल आणि तिच्या डोळ्यामध्ये एक विचित्र गूढ आणि भेदक तेज किंवा चमक जाणवेल. तिची भाषा किंवा बोलण्याची पद्धत सुरुवातीला तुम्हाला थोडी कडू, थेट किंवा खटकणारी वाटू शकते, कारण ती शब्दापेक्षा सत्यावर जास्त भर देते. पण तिच्या प्रत्येक कठोर शब्दात तुमच्याच भल्याची आणि प्रगतीची काळजी दडलेली असते. जी स्त्री तुमच्या चांगल्या काळात सोबत नसेल तरी चालेल, पण तुमच्या प्रत्येक वाईट, हताशा आणि संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, तीच ही भाग्याची आणि नशीब उजळणारी स्त्री आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्त्रीच्या नावाचे पहिले अक्षर प्रामुख्याने अ किंवा र या अक्षरापासून सुरू होत असल्याची दाट शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, या स्त्रीला प्रत्येक वेळी प्रेमाच्या किंवा प्रेयसीच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. ही स्त्री तुमची आई असू शकते, तुमची खरी बहीण असू शकते, तुमची धर्मपत्नी असू शकते किंवा एखादी अत्यंत प्रामाणिक मैत्रीणसुद्धा असू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तिला आई किंवा बहिणीचा मान द्या, आणि जर तुम्ही महिला असाल तर तिला आपली सर्वात विश्वासू मैत्रीण माना. तिचा आदर करणे म्हणजे तुमच्या स्वतःचे भाग्य उजळणे होय. तर कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याचा हा दुसरा आठवडा आणि या काळात घडणाऱ्या घडामोडी केवळ एक संकट नसून तुमच्या आयुष्याचा नवा आणि यशस्वी अध्याय घडवणारा काळ आहे. हातात आलेला हा 52 वर्षानंतरचा सुवर्णकाळ आणि माता लक्ष्मीच्या रूपातील त्या भाग्यशाली स्त्रीचे आशीर्वाद कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी काही अत्यंत कडक नियम व प्रभावी उपाय पाळणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, यश आणि योजना नेहमी गुप्तता ठेवा. या संपूर्ण महिन्यात तुमच्या आयुष्यातील कोणतीही गुप्त योजना, आर्थिक कमाई किंवा घरागर्त घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी चुकूनही कोणासमोर उघड्या करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितक्याच वेगाने ग्रहाची आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर काम करेल. तर दुसरा उपाय आहे, शनिदेवाची विशेष कृपा मिळवा. हातात आलेला सुवर्ण काळ हातातून निसटू नये म्हणून ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच गरीब आणि गरजू लोकांना काळ्या वस्तूच्या किंवा अन्नदान करा, जेणेकरून शनिदेवाचा कोप टाळता येईल. तिसरा उपाय आहे, नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय. तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा, काळी नजर किंवा शत्रूचे कुठलेही षडयंत्र नष्ट करण्यासाठी दररोज संध्याकाळी कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. हा उपाय केल्यावर सर्व वाईट शक्तीचा नाश होईल आणि त्या भाग्यशाली स्त्रीचे शुभ पाऊल तुमच्या घरात टिकून राहण्यास मार्ग मोकळे होतील. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपत आले आहेत आणि शनिदेव स्वतः तुमचे भाग्य उजळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. संकटावर मात करून विजयाचा गुलाल उधळवण्यासाठी तयार राहा. तर कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्यातील हा दुसरा आठवडा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे. विश्वासघाताच्या या अंधारातून बाहेर पडून त्या भाग्यशाली स्त्रीला आणि शनिदेवाच्या आशीर्वादाला ओळखा. नक्कीच तुमचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज असे 3 वेळा नक्की लिहा.
अशाच नवनवीन माहिती पूर्ण ज्योतिषीय उपायासाठी आणि राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.